आम्हाला गण 5-6 वर्ष झाले पाणीच नाहीये। आम्ही लय वेळेस सांगतो पाणी द्या पाणी द्या, हा म्हणते नुसते सरपंच ते नुसते हा करते आम्हाला। पाणी पाहिजे आम्हाला, नळी आवाज ना पाहिजे आमच्या गावात। आता तुम्ही नेमकं काय केलं? आधी काही आंदोलन केलते का? आज काय बोललात तुम्ही? बदनापूरला केलते ना, पाण्यासाठीच केलं आम्ही, पाणीच पाहिजे आम्हाला, बाकीचं काही नाही, पाण्यासाठीच बोलत आम्ही। बर, याच्या आधी काही आंदोलन केलते तर तुम्हाला काही न्याय मिळाला नाही? काहीच न्यायच नाही आम्हाला। बदनापूर तालुक्यामध्ये नाणेगाव नगरीमध्ये झोपडपट्टी जो एरिया आहे तिथं सर्वसामान्य लोक जसे की आपले आदिवासी यांचे घर व भिल समाजाचे व सर्व समाजाचे नागरिक तिथे राहतात, परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर हाल सहन करावा लागतो। त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री ग्रामपंचायत नाणेगाव यांनी मुख्यमंत्री आवास योजनामधून 4 ते 5 वर्षापासून आपले टाकीचे बांधकाम पूर्ण झाले व सर्व गावामध्ये पाईपलाईन पूर्ण होऊन पण गावामध्ये कुठल्याही घरासमोर एकाहीच्या घरासमोर पाण्याचा नळ उपलब्ध करून दिला नाही। व तसेच आपलं जो झोपडपट्टी अत्यंत गंभीर एरिया आहे तिथं रोडची व्यवस्था व्यवस्थित नाही, तिथे नागरिकांना हापशी पण व्यवस्थित नाहीये, पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न असल्यामुळे ज्या आपल्या महिला आहेत तिथल्या भगिनी आहे आपल्या, त्यांना 1 ते 1.5 किलोमीटर वर एरीत शेंदून पाणी आणावं लागतं। त्या विषयावर कोणीही गावामध्ये बोलत नाही। त्याच्यामुळे या महिला जिल्हा अधिकारी जालना यांच्याकडे मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर आलेला आहे। आज दिनांक 4/4/2025 रोजी यांना जिल्हा अधिकारी कार्यालय यांना अत्यंत विनंती केली की नळ योजना आमच्यापर्यंत पोहोचावे व आमच्या घरासमोर पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्यात यावे, असं मार्गदर्शक करून सरांना आम्हाला समजून सांगून आपल्याला पाण्याच्या नळाची योजना उपलब्ध करून देण्यात येईल व तसेच तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम गंभीरपणे असल्यामुळे सॉल्व्ह करण्यात येईल असं सांगून आम्हाला निवेदन देऊन आमचं निवेदन स्वीकारून असं त्यांना सरांना एकच विनंती आहे की अत्यंत प्रश्न गंभीर असल्यामुळे त्यांनी याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती बदनापूर यांना आदेश देऊन तत्काळ पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा करावे व तसेच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये 2 ते 3 वेळेस अर्ज देऊन पण त्यांनी काही दखल घेतली नाही, तरी पण जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घेऊन आमचा प्रश्न पाण्याचा निर्माण मोकळा करण्यात यावी अशी नम्र विनंती व तसेच आपल्या सर्व भगिनी आलेल्या इथं जमलेल्या त्यांची पण हीच विनंती आहे की पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करा। माझं नाव पुष्पा प्रल्हाद लोखंडे। काही पण योजना आल्या तर ना गावातच येतात, इकडे झोपडपट्टीचं काही मनावर घेतच नाही तर पाणी। आता पण आज सध्या टाक्या नळ फिटिंग केली ते ना, बोरिंग मध्ये टाकल्या, मोठी टाकल्यात, गावातच केली सुविधा, झोपडपट्टीला आलीच नाही का? मग का आम्ही नाव निघायचे नाही का? यासाठी आम्ही बदनापूरला यायचं माग बऱ्याच वेळेस अर्ज दिला पण तिथं पण काही आमचं मनावर घेतलंच नाही। त्याच्यामुळे आम्ही जालन्याला आलेलो आहे। सरपंच खुद झोपडपट्टी मनावरच घेत नाही, कारण काही मतदान देत नाही की त्याला। मतदानला काही योजना असली का पैशाची आमच्याकडे येतात, झोपडपट्टीला काही देत नाहीत आमच्यासोबत पाण्याला। आम्हाला इतकं तराशी झोपडपट्टीला लोकांना बोर आहेत, त्या बोरच्या लोकांचे बोलणे खातात आम्ही पाण्यासाठी, तरी पण आम्ही पाणी आणतो तिथून। मग आम्हाला पाणी नाही लागतच ना, त्याच्यामुळे आम्ही तर जालन्याला आलेलो आहे। आज हंडे घेऊन आलो तर काय बोललात तुम्ही? त्यांना मागितलं पाणी तर ते भेटून जाईल म्हणे, त्याच्यामुळे ते फोटो ते घेतले आमचे। आता मग सरपंच सगळ्याला सरपंच सारखं धरायला पाहिजे ना, झोपडपट्टी त्यांना मतदान देत नाही का? यासाठी आम्ही आम्हाला काही नाही लागत, फक्त पाणी लागतंय। पाणी नाही आम्हाला, आम्ही गरीब माणसाला आमच्यात हिंमत नाही बोर घेण्यासाठी। ज्यांच्याकडे बोर आहे ते आलेच नाहीत ना, बायका त्या घरीच राहिल्या। ज्यांना पाणी नाही त्याला शहाणे झाले, मग आता इथपर्यंत येणार नाही। आता गावातले लोक आता डोळ्यावर धरतील आम्हाला, आम्हाला पाणी द्या, आम्हाला काय करायचं गावात? मग आता मोर्चा घेऊन गावातून चला म्हणे, मग गावात काय जायचं? गावात सुविधा आहे ना, आपण आपल्याकडे खळवाडीचे आहेत ना, मग म्हटलं म्हणणं बाहेरूनच चला आपण। खोटं वाटत असलं तुम्ही येऊन पाहू शकता, किती योजना झालेल्या गावामध्ये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।